तर मंथली राशी भविष्य, मासिक राशी भविष्य या भागात वृषभ राशीला फेब्रुवारी हा महिना कसा असेल या भागात आपण कव्हर करणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे अवधूत तर्फे स्वागत. मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या, स्वास्थ्य संबंधित समस्या, लाभ आणि यात्रा, संपत्ती, परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयाबद्दल माहिती देते. एखाद्या व्यक्तीला पुढच्या 30 दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल. सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल. वृषभ ही राशीचक्राच्या 12 राशींपैकी दुसरी रास. वृषभ रास ही शुक्राची रास आहे. सौंदर्य, विलास, रंगेलपणाची आवड असणारी रास म्हणून ती प्रसिद्ध आहे. चंद्र या ग्रहाची उच्च रास वृषभ आहे. वृषभ ही राशीचक्रातील दुसरी रास आहे. वृषभ ही स्त्री रास असून ही स्थिर स्वभावाची व पृथ्वी तत्वाची रास आहे. वृषभ ही रास चतुष्पाद असून ही मध्यम प्रसव रास आहे. या राशीत कृतिका नक्षत्राचे 2 चरण, रोहिणी नक्षत्र संपूर्ण व मृगशीर्ष नक्षत्राचे पहिले चरण येते. वृषभ ही दयाळू, वात्सल्याने भरलेली, प्रेमळ, परावलंबी, संगीताची व शान शौकीची आवड असणारी रजोगुणी रास आहे. या राशीची माणसे मेहनती, स्थिर, उद्योगी व कष्टाळू असतात. वृषभ राशीचा 2 या अंकावर अंमल असतो. या राशीचे माणसे स्वभावाने खूप शांत, रसिक, आनंदी, सौंदर्यवान, विलासी, मौज मजेची आवड असणारी असतात. या राशीच्या लोकांचा बांधा आडवा असून अव्यय, फुगीर असतात. ही रास पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक अनुकूल आहे. या राशीच्या लोकांना गडद वस्त्रे, शीतपेये, गोड मादक पदार्थ यांची व प्रेमविवाहाची आवड असते. धाडस नाही असे शांत जीवन या राशीचे माणसे जगतात. श्रीमंत वर्ग, धनदांडगी व्यापारी, चैनीच्या वस्तूंचे व्यापारी, राजवर्ग, हिरेमाणकांचे व्यापारी, फळे, फुले, धान्य यांचे व्यापारी, सिनेनाट्य कलावंत, सदन शेतकरी या राशीखाली येतात. एकंदरीतच वृषभ ही हौशी, सुखवस्तू व चांगली रास आहे. अशा पद्धतीने आपण वृषभ राशी म्हणजे वृषभ राशीची ठेवण बघितली. आता आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये हा महिना वृषभ राशीसाठी कसा जाणार ते बघूया. महिन्याच्या पूर्वार्ध महत्वाच्या कामासाठी अनुकूल आहे. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. तुमची कार्यक्षमता आणि बुद्धिमत्तेचे कौतुक केले जाईल. तुम्हाला एकाच वेळी अनेक कामे हाताळावी लागतील. विपरीत लिंगाचे लोक तुमच्याकडे खूप आकर्षित होतील. परोपकारात विशेष रस घ्याल. मुलांच्या शिक्षणात चांगली प्रगती होऊ शकते. तुमच्यावर कामाचा ताण असेल तरीही तुम्ही ते चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. या महिन्यात कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात पैसे उधार देणे टाळावे. आरोप प्रत्यारोपांमुळे मैत्रीचे नाते प्रभावित होऊ शकते. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या जोडीदाराचे आरोग्य कमजोर राहण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेटशी संबंधित प्रकल्पांमध्ये तुम्हाला तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागेल. जरी आपण ते लवकरच सोडविण्यास सक्षम असाल, झोपेच्या कमतरतेमुळे शरीराला थकवा जाणवेल. म्हणूनच तुम्ही तुमच्या शरीराला विश्रांती द्यावी. तुमच्या जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये शुद्धतेची काळजी घ्या. औषधांवर पैसे खर्च होऊ शकतात. महिन्याचा उत्तरार्ध तुम्हाला तुमच्या प्रकृतीची खूप काळजी घ्यावी लागेल. संधिवात व वायूचे विकार वाढतील. याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये पुढील प्रमाणे आहे. द फर्स्ट हाफ ऑफ द मंथ इज सुटेबल फॉर इम्पॉर्टंट टास्क. यू विल हॅव टू ट्रॅव्हल फॉर बिझनेस पर्पजेस. Your work efficiency and intelligence will be appreciated. You may have to handle many tasks simultaneously. People of the opposite sex will be very attracted to you. You will show a keen interest in charity. There may be excellent progress in the education of children. You will have a lot of workload, yet you will handle it well. You may get victory in legal matters this month. This month, you should avoid lending money. Your friendship may be affected due to allegation and counter allegation. Your life partner may face health issues due to the influence of Mangala. You will have to face technical problem in projects related to real estate. However, you will be able to solve them soon. You will feel tired due to lack of sleep. Therefore, give rest to the body. Take care of purity in your lifestyle and food. You may have to spend money on medicines. You will have to take a lot of care of your health in the latter part of the month. Arthritis and flatulence will trouble you. सर, अशा पद्धतीने आपण वृषभ राशीचे राशीफळ फेब्रुवारी महिन्यासाठी काय असेल ते बघितले. अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती.
माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ थांबवितो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.